मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलवून झापलंय, तुमची हकालपट्टी केली आहे, तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलंय आणि तुम्ही मखलाशा करताय की माझ्या वैयक्तिक कारणासाठी. मी काल सहज म्हटलं होतं, मला तर याची कल्पना पण नाही की बा त्यांनी अनामिका कापली आणि कुठल्या तरी एका व्यक्तीची पण अनामिका कापलेली आहे. मग काल संध्याकाळी कोणीतरी तटकरेंचे फोटो दाखवले. आता त्या फोटोंचं मला माहीत नाही ते काय फोटो आहेत, कधीचे आहेत ते, पण हे फार विशेष आहे आणि हे गंभीरसुद्धा आहे. तुम्ही एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये खरं तर त्या प्रकरणावर तुम्ही बोलला की हे सगळं काय आहे म्हणजे नेमकं नाही नाही, माझं असं म्हणणं आहे की चाकणकरांना नैतिकतेचा आणि त्यांचा सुतराम संबंध नाही. त्या काय म्हणाल्या काल, त्या म्हणाल्या की मी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देते. हे वैयक्तिक कारण तुम्हाला अचानक कसं काय सुचलं? तुमच्या मुलाच्या लग्नात तुम्हाला हे वैयक्तिक कारण सुचलं नाही. आता काय कारण आहे वैयक्तिक? मुलाचं लग्न झालं, मुलीचं शिक्षण वगैरे असं काही नाही, नातवंड खेळवायचीत असंही काही नाही, आजारपण असंही काही नाही. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बोलवून झापलंय, तुमची हकालपट्टी केली आहे, तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलंय आणि तुम्ही मखलाशा करताय की माझ्या वैयक्तिक कारणासाठी. तुम्ही मखलाशा करताय की मी नोटीस पाठवेल. पाठवा बा नोटीस. नोटीस पाठवणार. काय आहे चाकणकरांकडे, मुळात चाकणकरांकडे 500-600 कोटीची संपत्ती असावी कदाचित. तटकरे प्रभृतींचा त्यांना खूप मोठा आशीर्वाद आहे आणि हे सगळं बघता माझ्यासारख्या सडाफटिंग माणसाला त्या धमकी देऊ शकतात. मी त्यांच्या पुढे काहीच नाही ना. एवढा पैसा माझ्याकडे तर नाही बाबा. आम्हाला म्हणजे कोटीत किती शून्य लागतात ते माहीत नाही, आम्ही साधी माणसं आहोत, त्यामुळे त्या धमकी देऊ शकतात. पण मी एक शांतपणे सांगू का, मी चळवळीतनं आली. गेली 25 वर्ष अशा धमक्या मी खूप वेळा ऐकल्या आहेत. त्यामुळे चाकणकर, मला धमक्या देण्यापेक्षा तुमच्या डोक्यावर जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा आधी विचार करा, मग बाकीचं बघू. तुमचा जामीन झाला की मग सावकाशीनं काय कारवाया करायच्यात त्या करा. तुमची धमकी मी एन्जॉय करते. राजीनामा तर झाला, मात्र आता पुढे सगळा हा तपास व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटतंय का? हा तपास होईल अशा बऱ्यापैकी आशा निर्माण झाल्यात. कारण ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये एक सर्व्हिलियन्स लावला, माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये ज्या पद्धतीने काही मूव्ज केल्या किंवा त्याची जी गोपनीयता बाळगली, इवन चाकणकरांचा राजीनामा होणारच नाही असं भल्याभल्यांना वाटत होतं. चाकणकरांना पण वाटत होतं की नाही, माझा कोणी राजीनामाच घेऊ शकत नाही. परंतु तटकरे सुद्धा यावेळेला चाकणकरांना वाचवू शकले नाहीत. या जर सगळ्या मूव्ह बघितल्या तर मला असं वाटतं की निश्चितपणे या प्रकरणाला एक लॉजिकल एंडला जायला स्कोप आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.